विश्ववंद्य जगद्गुरू तुकाराम महाराजांचे चरित्र काही चरित्रकारांनी जाणीवपूर्वक ओंगळवाने रेखाटलेले आहे. तुकाराम महाराजांना वेडगळ समजण्यापर्यंत, भोळसट समजण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. तुकाराम महाराज यांना व्यवहार कळत नव्हता. त्यांची पत्नी त्यांना उसाना मारत होती. त्यांनी मिरच्या विकायला नेल्या आणि पैसे आणि मिरच्या तिकडेच ठेवल्या. पाखरं राखायला घेतल्या आणि ते शेत सगळं पाखराला खाऊ दिलं. अशा वगैरे कथा त्यांच्या चरित्रात रंगवण्यात आलेल्या आहेत. आणि त्या रंगवलेल्या चरित्रावरूनच आमचे अनेक कीर्तनकारही तुकाराम महाराजांचे चरित्र तसेच सांगतात. नवे काही परप्रांतातून येणारे कथाकार इथे महाराष्ट्रात येऊन तुकाराम महाराज की लुगाई उन्हें डंडे से पीटती थी अशा प्रकारच्या चुकीच्या कथा रंगवतात. म्हणूनच तुकाराम महाराजांचे खरे चरित्र हे लोकांसमोर यावे अशा प्रकारचा प्रयत्न या कीर्तन मालिकेतून करण्यात आलेला आहे. या कीर्तन मालिकेचे छोटे छोटे भाग करून पुढील काही दिवस यूट्यूबवर टाकण्यात येणार आहेत. तुकाराम महाराज उच्च विचारवंत होते, ते वेदशास्त्र पंडित होते, ते व्यवहार चतुर होते आणि ते समाजसुधारक होते. ही माहिती लोकांपर्यंत पोचावी यासाठी हे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी. पटले एवढे तुम्ही सगळे उदाहरण दिले, इतिहासामधले दाखले दिले, याचा अर्थ आम्हाला तुकाराम महाराज उच्च विचारवंत होते हे पटलं. पण तुम्ही मगाशी काहीतरी म्हणले की तुकाराम महाराज वेदशास्त्र पंडित सुद्धा होते. तुकाराम महाराजला वेदशास्त्र पंडित कसं म्हणता येईल? म्हणजे का नाही म्हणता येणार? अहो, वेद वाचण्याचा अधिकार शूद्रांना नाहीच ना. आणि आपण सगळे शूद्र आहेत. आपण सगळे शूद्र आहेत. तुकाराम महाराज स्वतःला शूद्र म्हणून घेत होते. मग तुकाराम महाराज शूद्र होते आणि त्यांना जर वेद वाचण्याचा अधिकार नव्हता तर मग तुकाराम महाराजाला वेदशास्त्र पंडित म्हणतात कसे? भोसले साहेब, हाच प्रश्न त्यावेळेच्या काही लोकांनी जाऊन तुकाराम महाराज काय तुम्ही काही ब्राह्मण नाही? म्हणजे नाही. मग तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल? म्हणजे येत नसेल की असेल तुम्हाला माहिती नाही. पुढचा प्रश्न काय ते सांगा. तुम्ही ब्राह्मण नाही, मग तुम्हाला लोक तुमच्या गाथ्याला 5वा वेद कसे काय म्हणतात? महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. महाराज म्हणाले, तुम्ही वेदाचं पाठांतर केलं असेल, तुम्ही वेदाचं पूजन केलं असेल, तुम्ही वेदाच्या मिरवणुका काढल्या असतील, पण वेदाचा खरा अर्थ जर कोणी समजून घेतला असेल तर तो या वेदाचा अर्थ वेदाचा तो अर्थ आम्हासीच खावा, इराणी वहावा भारमाथा. तुकाराम महाराज म्हणले की तुम्ही वेदाचं पूजन केलं असेल, तुम्ही वेदाचं पाठांतर केलं असेल, पण वेदाचा खरा अर्थ जर कोणी समजून घेतला असेल तर तो पठ्यांनी समजून घेतला आहे. म्हणून महाराज वेदाचा अर्थ समजून घ्यावा, कोणत्याही गोष्टीचा अर्थ समजून घ्यावा. वाचनाला काय उपयोग नाही, पाठांतर तर खूप करतात ना, पण पाठांतराला काय उपयोग नाही. अर्जुन महाराज अर्थ समजला पाहिजे. तुकाराम महाराजांनी अर्थ केला होता. नाही तर काही माणसं महाराज जन्मभर भजन करतात, जन्मभर भजन करतात, पण काय अभंगाचा अर्थ समजून घेत नाही. आमच्या गावात एक बाबा होते, त्यांना सांगितलं ना, अण्णा कशी तर अण्णा म्हणा अभंग. अण्णाचा एकच अभंग ठरला, काय? धन्य दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे,
आणि कदा न सोडावे चरण त्याचे. आणि शेवट काय महाराज, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी. आमच्या अण्णा असे कधीच म्हणले नाही. आमच्या अण्णा काय म्हणायचे, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न यावा योग जन्मोजन्मी. मग मला सांगा, असं किती वर्ष अभंग पाठ केलं म्हणजे भजन केलं म्हणजे पावन होईल? तुकाराम महाराज म्हणले, मी अभंग नुसते वेद वाचले नाहीत, तर त्याचा अर्थ समजून घेतला. आता तुम्ही चाल पण चांगली म्हटली, नाही तर काय काय वेळेला चाली चांगले रागही चांगले असतात, पण प्रत्यक्ष अभंगाची गायला सुरुवात केली ना, फार मोठतो चिंध्या चिंध्या, अर्धा अभंग इकडे अर्ध टूक तिकडे, अर्थाचं वाटोळ. माझे गुरुवारी हरिभक्त परायण केशव महाराज उकळीकर सांगत असतात. ते म्हणले, मी एका ठिकाणी कीर्तनला अभंग घेतला. कुठलं? धन्य अजिदे नाही, तुम्ही संतमाय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. अभंग झाला, वाचन बिचन झालं, आणि मग सुरू झाली चाल. दोघ जण असे मस्त पैकी आले, मस्त ताण मारले तुमच्यासाठी, वातावरण धारून गेलं, आणि मग सुरू केलं अभंग म्हणायला. थाईची चाल काढी तुमच्यासाठी, थाईची चाल काढली. आणि श्रीहरी महाराज थाईची चाल तुम्हाला तर माहिती नाही. थाईची चाल सरळ म्हणता येत नाही, झटकी देऊन, इकडे एक झटका आणि दुसरा झटका, इकडे एक झटका आणि इकडे एक झटका, तुम्ही चाल सुरू केली. तुम्ही संत मा य बाप कृपावंत, म्हणजे मा इकडं आणि ये बाप तिकडं. आम्ही म्हणलं, काय मा आणि ये बाप असला कुठं अभंग असतो का? म्हणतो. त्याला म्हणलं, तुम्ही चाल चांगली काढी, तुम्ही राग चांगला काढाय, पण तुम्ही एक काम करा म्हणलं, पूर्ण माय म्हणा आणि पूर्ण बाप म्हणा. त्याने मला हात जोडले, म्हणले, महाराज जमणार नाही. का जमणार नाही म्हणले? म्हणले, माय टाळीत बसत नाही आणि बाप तालात बसत नाही. मग मला सांगा, असं किती वर्ष भजन केलं म्हणजे पावन होईल? तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही वेदाचं पूजन केलं असेल, पाठांतर केलं असेल, पण तुकाराम महाराजांनी वेदाचा अर्थ समजून घेतला. आणि वेदामध्ये जे काही अनावश्यक होतं, वेद पूर्ण शुद्ध नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, वेद हा कृपण आहे. त्यांनी तिन्ही वर्गांच्या बरोबर फक्त काम केलेलं आहे, आणि आमच्या स्त्रियांना आणि शूद्रांना नाकारलंय. वेद बहु कृपण झाला, तो तिन्ही वर्गाचे काणी लागला. स्त्री शूद्रासी अबोला धरिला तेने. हा वेद पूर्ण परिपूर्ण नाहीये, समाजाच्या उपयुक्त नाहीये. पण तुकाराम महाराजांनी त्याच्यामधलं जे अनावश्यक होतं ते गाळून टाकलं, आणि जे आवश्यक आहे अशा प्रकारच्या अभंगाची निर्मिती केली. आणि म्हणून तुकाराम महाराजच्या गाथ्याला पाचवा वेद म्हणतात, ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला. म्हणून वेदशास्त्र पंडित तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल.